नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणार आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. मशिदींवरील लाऊडस्पीकरचा मुद्दा घेऊन आमदार अबू आसिम आझमी पुन्हा आक्रमक. सरकार समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप. प्रगतिशील व प्रयोगशील शेतकऱ्यांशी कृषी मंत्र्यांनी साधला संवाद. शेतकऱ्यांच्या सूचनांना प्राधान्य. कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकांटे यांचं प्रतिपादन. आता पाहूयात सविस्तर बातम्या. मशिदींवरील लाऊडस्पीकरचा मुद्दा सध्या चर्चेत येत असून मशिदींवरील लाऊडस्पीकरचा मुद्दा ह्या राजकीय समस्या निर्माण करणाऱ्यांना नियंत्रित करावं अशी मागणी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. देखिए, एक मजलूम कौम का मजलूम नुमाइंदा होने के नाते मैं आपसे बात करना चाहता हूं. मुल्क कानून से चलेगा, मुल्क संविधान से चलेगा और एवरीवन इज इक्वल बिफोर द लॉ. लेकिन हम देख रहे हैं कि लॉ जो है वो सिर्फ इंप्लीमेंट हमारे ऊपर हो रहा है. हमारी मस्जिदों का किसी को शिकायत करने पर सिर्फ पॉलिटिकल लोगों के, कोई आम पब्लिक में इससे कोई लेना देना नहीं है. जिन इलाकों में मस्जिदें हैं वहां के लोग, मंदिरों के लोगों ने चिट्ठी लिख कर दिया है, हमें इससे कोई एतराज नहीं है. वहां के जितने भी नेबर्स हैं उनको कोई एतराज नहीं है. लेकिन कुछ लोग सिर्फ और सिर्फ मुसलमानों को तकलीफ देंगे, मुसलमानों की मस्जिदों के नोटिस पर रोकेंगे तो उनका वोट बैंक बढ़ेगा और नफरत बढ़ेगी. मैं सरकार से कह देना चाहता हूं कि हम कानून को पूरा हम मानते हैं, मानने को तैयार हैं, कानून मानेंगे. लेकिन जो फैसला हुआ है जज का, जो कोर्ट का फैसला आया, उसको इम्प्लीमेंट कीजिए ना. क्या हमारी मस्जिद पे आकर के आप किसी की शिकायत करने पर 10-20 लोगों के साथ आकर के मस्जिद में घुस करके लाउडस्पीकर उतार रहे हैं? इससे लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन खराब हो रही है. सबसे पहले मैं सरकार से कहना चाहता हूं, आप पहले उनको वार्न कीजिए, जिस तरह कहा गया है. वार्न करने के बाद आप बुलाइए, उनसे बात कीजिए. नहीं सुनते हैं नोटिस दीजिए. फिर नहीं सुनते हैं तो आप वहां के पड़ोसियों को, कुछ लोगों को बुला करके आप माइक उतारने को बोलिए. मस्जिद में घुसकर आप उतारेंगे तो सिचुएशन बहुत खराब हो जाएगी. उस सिचुएशन को हम खराब होने नहीं देना चाहते हैं. हम चाहते हैं कि देश में लॉ एंड ऑर्डर मेंटेन रहे. घरासमोर रस्त्यात वाहनं उभं करणाऱ्यांना आता लवकरच महापालिकेच्या कारवाईचा दंडुका बसणार आहे. अशा लोकांमुळे गल्ल्यांमधून दुसरं वाहन जात नाही. आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन दलाचं वाहन रुग्णवाहिका जाऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी तक्रार केली तर अशी वाहनं थेट उचलून नेण्यात येणार आहेत. लवकरच या संदर्भात धोरण निश्चित केलं जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात घरासमोर रस्त्यात वाहन उभं करणाऱ्यांना आता लवकरच महापालिकेच्या कारवाईचा दंडुका बसणार आहे. अशा लोकांमुळे गल्ल्यांमधून दुसरं वाहन जात नाही. आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाचं वाहन रुग्णवाहिका जाऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी तक्रार केली तर अशी वाहनं थेट उचलून नेण्यात येणार आहेत. लवकरच या संदर्भात धोरण निश्चित केलं जाईल. महापालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितलंय की महापालिका क्लीन स्ट्रीट ऍप लॉन्च करत असून नागरिकांनी त्या वाहनाचा फोटो या ऍपवर अपलोड करायचा आहे. सोबत गुगल लोकेशन दिल्यास मनपाची यंत्रणा वाहन उचलण्याचं काम करेल. माहिती देणाऱ्याचं नाव सांगितलं जाणार नाही असंही ते म्हणालेत. रस्त्यांवरच घरासमोर दुचाकी, चारचाकींचं पार्किंग केलेलं असतं. संकट काळात छोटी अँब्युलन्स, अग्निशमन दलाचं वाहन सुद्धा ये जा करू शकत नाही. रात्री एखाद्याला हॉस्पिटलमध्ये न्यायचं म्हटलं तर साधी रिक्षाही जाऊ शकत नाही. अशी बिकट परिस्थिती आहे. आपल्या ग्राहकांसाठी पार्किंग उपलब्ध करून देणं ही व्यापाऱ्यांची जबाबदारी आहे. नागरिकांनीही रात्री आपली वाहनं रस्त्यावर उभी न करता खासगी जागेत उभी करावीत. पार्किंगची शिस्त हवी या दृष्टीनं महापालिकेनं अभ्यास सुरू केला असल्याचं त्यांनी सांगितलंय. डे नाईट पार्किंग शुल्क वसुलीसाठी कंत्राटदार निश्चित केला जाणार असून त्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. शहरातील कुलस्वामिनी मंगल कार्यालय इथं आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद भगवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याची सांगता आज दिनांक 31 मे रोजी उत्साहात झाली आहे. 25 मे पासून सुरू झालेल्या या दिव्य कथा सप्ताहात भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आध्यात्मिक आनंद घेतला.
श्रीमद भगवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचा समारोप आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडलाय। शहरातील कुलस्वामिनी मंगल कार्यालय इथं आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद भगवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची सांगता आज दिनांक 31 मे रोजी उत्साहात झाली आहे। 25 मे पासून सुरू झालेल्या या दिव्य कथा सप्ताहात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आध्यात्मिक आनंद घेतला। समारोपाच्या दिवशी आमदार प्रदीप जयस्वाल साहेबांनी विशेष उपस्थिती लावून महाराजांचे आशीर्वाद घेतले। या प्रसंगी बोलताना आमदार साहेबांनी धार्मिक व सांस्कृतिक परंपरांचं महत्त्व अधोरेखित करत आयोजकांचं कौतुक केलंय। यावेळी आयोजकांतर्फे शॉल श्रीफळ देत साहेबांचं स्वागत करण्यात आलं। खुलताबाद तालुक्यातील श्री क्षेत्र वेरूळ येथील शिवतीर्थ कुंडावर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे 300वी जयंती आमदार प्रशांत बम, आमदार संजय केणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। दरम्यान मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आहे। शनिवार दिनांक 31 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आमदार प्रशांत बम यांच्या मार्गदर्शनाखाली खुलताबाद तालुका भाजपच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या अनुषंगानं मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं व तदनंतर महाआरती करण्यात आली। कार्यक्रमाचं प्रास्ताविक व आभार प्रदर्शन भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाकळे यांनी केलं, तर भाजप तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, कृष्णेश्वर देवस्थान समिती अध्यक्ष राजेंद्र कौशिक यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय, तर आमदार संजय केणेकर यांनी अध्यक्षीय भाषण केलं। यावेळी बोलताना ते म्हणाले की राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकण्यात आला, त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला, सतीची प्रथा बंद करण्यात आली, अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केला, आज शेतीचा जो 7/12 आहे तो त्यांनी सुरू केला। अशा प्रकारे त्यांच्या कार्याचा गौरव आमदार केणेकर यांनी त्यांच्या भाषणात केला। यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाकळे, भाजप तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, भाजप गंगापूर तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सुरेश शिंदे, गंगापूर खुलताबाद विधानसभा निवडणूक प्रमुख विकास कापसे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील नलावडे, जिल्हा परिषद माजी सभापती भीमराव खंडागळे, माजी उपसभापती दिनेश अंभोरे, शहराध्यक्ष परसराम बारगळ, सुरेश मरकड, माजी नगरसेवक योगेश बारगळ, सतीश दांडेकर, अविनाश कुलकर्णी, करणसिंग गोमलाडू, खिरडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच कृष्णा चव्हाण, आमदार प्रशांत बम यांचे स्वीय सहाय्यक गोपाल वर्मा, राहुल निकुंभ, विजय राठोड, सुखदेव ठेंगडे, सागर मातकर, विलास काळे, रावसाहेब देशमुख, राजेंद्र वढे, अरुण पाटे, संतोष राजपूत, अनिल करपे, सुनील पवार, किरण बोडखे, अमोल गवळी, शिवाजी गायकवाड, बाळू नलावडे, आनंदा काटकर, कचरू भोसले, राजेंद्र राठोड, सुभाष ठोंबरे तायडे, सुखदेव वेताळ यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते। एडीएन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दाता। माझं कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं। रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता। तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला। तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो, त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय। आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना
त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात. रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे. आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत. ते घरापासून दूर असतात. काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात. तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात. इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी. खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही. रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात. त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते. रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगेगा आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. मराठवाड्यात विभागीय आयुक्त म्हणून काम करताना एक दिवस गावकऱ्यांसोबत सस्ती अदालत संवाद मराठवाड्याशी असे उपक्रम राबवून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. शासकीय सेवेत विविध पदावरून सर्वसामान्यांसाठी काम केल्याचा आनंद मिळाला अशी भावना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी व्यक्त केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून विविध उपक्रम लोकाभिमुख करणारे अधिकारी अशी ओळख असणारे गावडे हे 31 मे रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात आयोजित निरोप समारंभात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, लातूरचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, अप्पर आयुक्त विजयसिंग देशमुख, डॉक्टर अनंत गव्हाणे, अप्पर आयुक्त खुशाल सिंग परदेशी, सह आयुक्त देविदास टेकाळे, उप आयुक्त सुरेश बेदमुथा, विभागीय आयुक्त गावडे यांच्या पत्नी मनीषा गावडे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. शासकीय सेवेत उपजिल्हाधिकारी पदावरून सुरुवात केली असून राज्यातील विविध विभागात 35 वर्ष सेवा केली आहे. सर्वसामान्य माणसासाठी काम करताना समर्पित भावनेनं काम केलं. पुणे, सांगली, सातारा, अहिल्यानगर तसंच विदर्भातही काम करण्याची संधी मिळाली. सेवानिवृत्त होताना मराठवाड्यात सेवा करण्याची संधी मिळाली व या सेवेत कामाचा मोठा आनंद मिळाला. विभागातील प्रश्न सोडवण्यासाठी कमी वेळेत ऑनलाईन उपक्रमातून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केलाय. सेवेत समवेत काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी तसंच नागरिकांनी सहकार्य केलं असल्याचं सांगताना गावडे यांनी सेवा कालावधीतील प्रसंगनिहाय आपलं अनुभव विशद केलेत. यावेळी विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच विभागनिहाय अधिकारी यांनी मनोगत व्यक्त केलं.
यावेळी अपर आयुक्त सुरेश बेदमुथा यांनाही सेवानिवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला। श्री बेदमुथा यांनी मराठवाड्यात सर्व एकत्रितपणे काम करतात याचा अनुभव आपल्याला आल्याचं सांगितलं। पुणे जिल्ह्यातील गावडेवाडी सारखं छोटं गाव ते विभागीय आयुक्त असा आयुक्तांचा प्रवास आमच्यासाठी प्रेरणा देणारा असल्याचं सांगितलं। प्रास्ताविक अपर आयुक्त परदेशी यांनी केलं। त्यांनी गावडे यांच्या सेवा कालावधी व त्यांनी राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली। यावेळी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। शेती हा व्यवसाय अधिकाधिक किफायतशीर व्हावा, कृषी विभागाचे सर्व निर्णय हे शेतकऱ्यांना मदत करणारे व हिताचे व्हावे या दृष्टीनं शेतकऱ्यांच्या सूचना ऐकून त्यास शासन प्राधान्य देत आहे असं प्रतिपादन कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केलंय। कृषी विभागाच्या वतीनं प्रगतीशील व प्रयोगशील शेतकऱ्यांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता। जालना रोडवरील शिवनेरी लॉन इथं हा कार्यक्रम पार पडला। छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली या जिल्ह्यातील शेतकरी या परिसंवादात सहभागी झाले होते। विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर व लातूर यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी कृषी मंत्री ॲडव्होकेट कोकाटे हे होते। आमदार अनुराधा चव्हाण, कृषी आयुक्त सूरज मांढरे, स्मार्टचे प्रकल्प संचालक डॉक्टर हेमंत वसेकर, संचालक आत्मा अशोक किरण नळली, विभागीय कृषी सहसंचालक प्रकाश देशमुख तसंच सर्व जिल्ह्यांचे जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी तसंच शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। परिसंवादात कापूस, मका, सोयाबीन, फळबाग, संरक्षित शेती, मसाला शेती, शेतकरी गट उत्पादक कंपनी, अन्न प्रक्रिया उद्योग, शेतीपूरक व्यवसाय, नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे गट तयार करण्यात आले होते। त्यातील शेतकऱ्यांनी आपल्या गटामार्फत मांडलेल्या सूचना कृषी मंत्र्यांनी ऐकल्या। या सूचनांची नोंदही त्यांनी घेतली। शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या अटी शर्तीतील बदल, पिकांसाठीच्या वाणांची उपलब्धता, यंत्रांची अनुदानावर उपलब्धता अशा विविध सूचना मांडल्या। शेतातील मजुरीचा रोजगार हमी योजनेत समावेश करावा, प्रामुख्यानं फळबागांसाठी अस्तरीकरणासह शेततळी, निर्यात सुविधा केंद्र उभारणी, हळद, अद्रक अशा पिकांची आधारभूत किंमत निश्चित करणे, मक्याचे वाण विकसित करणे, संरक्षित शेतीसाठी विमा योजना, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना MIDC जागा मिळण्यात आरक्षण, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अनुदानात 35% 60% वाढ, शेती प्रक्रिया उद्योग, सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा विक्रीची सुविधा, शेतमाल वाहतुकीसाठी वाहन खरेदीसाठी अनुदान अशा विविध मागण्या मांडल्या। छत्रपती संभाजीनगर शहरात मागील काही दिवसांपासून 4 महिला या गर्दीमध्ये बसमध्ये चढताना महिलांच्या गळ्यातील पर्समधील मौल्यवान वस्तू चोरतात तसंच बसमध्ये ठेवलेल्या बॅगेंमधून दागदागिने व पैसे चोरत असल्याचं उघडकीस आलंय। छायाचित्रात दिसणाऱ्या महिलांबाबत काही माहिती असल्यास छावणी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या वतीनं करण्यात आलंय। सदर छायाचित्रामध्ये दिसणाऱ्या महिला या बुरट्या चोऱ्या करत असल्याचं उघडकीस आलंय। त्यांची नावं रोशनी महेश छटू, वय 20 वर्ष, राहणार इटकी पेटी, सोलापूर, सपना रमेश छटू, वय 22 वर्ष, राहणार किटकी पेटी, सोलापूर, कमला राजू छटू, वय 21 वर्ष, राहणार इटकी पेटी, सोलापूर आणि दीपा कल्याण छटू, वय 19 वर्ष, राहणार इटकी पेटी, सोलापूर अशी आहेत। मागील काही दिवसात शहरात बुरट्या चोऱ्या निष्पन्न झाल्या असून त्या छत्रपती संभाजीनगर शहरात मागील काही दिवसांपासून गर्दीमध्ये बसमध्ये चढताना महिलांच्या गळ्यातील पर्समधील मौल्यवान वस्तू चोरतात तसंच बसेसमध्ये ठेवलेल्या बॅगांमधून दागदागिने व पैसे चोरत असल्याचं उघडकीस आलं असून छायाचित्रात दिसणाऱ्या महिलांबाबत काही माहिती असल्यास छावणी पोलीस ठाणे 024022405554 आणि मोबाईल क्रमांक 9823225538 वर छावणी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या वतीनं करण्यात आलंय। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। मशिदींवरील लाऊड स्पीकरचा मुद्दा घेऊन आमदार अबू आसिम आझमी पुन्हा आक्रमक, सरकार समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप। प्रगतीशील व प्रयोगशील शेतकऱ्यांशी कृषी मंत्र्यांनी साधला संवाद, शेतकऱ्यांच्या सूचनांना प्राधान्य, कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांचं प्रतिपादन। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN।